एका माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नगरमधील एका पत्रकारासह 2 महिलांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। इस्माईल दुराणी उर्फ भैया बॉक्सर, कल्पना सुधीर गायकवाड आणि बांगर नावाची एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत। यातील भैया बॉक्सर आणि एका महिलेला पोलिसांनी अटक केली। बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोद्याचे माजी आमदार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आरोपी भैया बॉक्सर हा नगरमध्ये एक ऑनलाईन न्यूज पोर्टल चालवत पत्रकार म्हणून मिरवत असे। तो आणि या 2 महिला असे तिघेजण गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदारास फोन करून पैशांची मागणी करत होते। वारंवार होणाऱ्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून माजी आमदारांनी नगरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्यानंतर शुक्रवारी 28 जूनला रात्री उशिरा फिर्याद देण्याचा निर्णय घेतला। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तिघांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 384, 385, 388, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक भैया बॉक्सरच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेले। त्यावेळी त्याने पोलीस पथकाला धमकावण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याच्या आरडाओरडाकडे दुर्लक्ष करत त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले। पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काल एक माजी आमदार साहेब यांनी फिर्याद दाखल केली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार हे अश्लील व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत असं खोटं सांगून ब्लॅकमेल करून एक्स्ट्रॉशनची खंडणीची मागणी करत आहेत। त्या अनुषंगाने आपण त्यांची फिर्याद सविस्तर दाखल करू आणि फिर्यादीनंतर जे तपासामध्ये निष्पन्न झालेल्या गोष्टी पुराव्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन आपण त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यात पत्रकार आहेत। सुरुवातीला पत्रकार इस्माईल दुराणी आणि उर्फ भैया बॉक्सर असे ते पत्रकार आहेत, त्यांना आपण अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये। त्यानंतर जी महिला आहे राजदेंद्र त्यांना तिलाही आपण आज सकाळी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आज रोजी त्यांना आपण मान्य न्यायालयात हजर करतो आणि मी सर्व सोशल मीडियाद्वारे सर्व समाजाला एक आवाहन करतो, अशा पद्धतीने सदर पत्रकार अथवा अशा पद्धतीने कोणी कुठली मागणी खंडणी करण्यासाठी कॉल मेसेज तर धमकी दिली असेल तर आपण अहमदनगर पोलीस अथवा कोतवाली पोलीस स्टेशनला संपर्क करा। आपली फिर्याद सविस्तर नोंदवून त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल। बरोबर त्याचं क्लिअर करणार टीम सदर पत्रकार यांना ताब्यात घेण्याकरता गेली असता त्यांनी त्या ठिकाणी बराच आरडाओरडा केला होता की मी पत्रकार क्लबचा मी सदस्य आहे आणि मला असं अटक करता येत नाही, मला सोडणार नाही वगैरे। त्यानंतर आपण त्यांना सर्व माहिती देऊन योग्य रीतीने कायदेशीर मार्गाने त्यांना माहिती देऊन त्यांना आपण आपलं कोणता गुन्हा दाखल आहे अतिशय गंभीर आहे ही माहिती देऊन त्यांना आपण ताब्यात अटक केलेली आहे। रात्री FIR दाखल झालेला आहे। पूर्ण तपास झाल्यानंतर अथवा तपासाच्या प्रगतीमध्ये ह्या पद्धतीने आपण भाष्य करू शकतो की गोळी आहे अथवा माझ्या आमदार साहेबांनाच ह्या पद्धतीने ट्रॅक केलं होतं हे आपल्या लक्षात येईल। मध्ये निष्पन्न होईल त्याबाबत आपल्याला अपडेट करूया। सध्या तरी प्रायमा फेसेसलाच तपास आहे। आज त्यांचं पोलीस कोठडी रिमांडची आपण मागणी केलेली आहे, ती मिळाल्यानंतर तपासामध्ये अधिक गोष्टी निष्पन्न होतील। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।